हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट ग्लायकोलायसिस सायकल बघितली होती. तर या लेक्चरमध्ये आपण TCA सायकल म्हणजेच क्रेब्स सायकल बघणार आहोत. तर यासाठी एक ट्रिक आहे. कॅन आय कीप सेलिंग सॉक्स फॉर मनी ऑफिसर. तर कॅनचं पहिलं लेटर आहे C. तर C पासून आहे सिट्रेट. आय पासून आहे आयसोसिट्रेट. कीपचं पहिलं लेटर आहे के. तर के पासून आहे किटो ग्लुट्रेट. सेलिंगचं पहिलं लेटर आहे यस. तर सेलिंग पासून आहे सक्सिनाइल को ए. सॉकचं पहिलं लेटर आहे यस. तर यस पासून आहे सक्सिनेट. फॉरचं पहिलं लेटर आहे यप. तर यप पासून आहे फ्युमोरेट. मनीचं पहिलं लेटर आहे यम. तर यम पासून आहे मॅलेट. आणि ऑफिसरचं पहिलं लेटर आहे ओ. तर ओ पासून आहे ऑक्झिलोसिट्रेट. तर फर्स्ट, सेकंड आणि सेकंड लास्ट नो फॉर्मेशन. म्हणजेच फर्स्टमध्ये इथे आणि सेकंड इथे आणि सेकंड लास्ट म्हणजे इथे नो फॉर्मेशन. म्हणजे ते काही फॉर्मेशन नाही होत, बाकी सगळीकडे फॉर्मेशन होतं. तर फर्स्टमध्ये सेकंडमध्ये नो फॉर्मेशन, बट थर्डमध्ये कशाचं फॉर्मेशन झालं तर NADH 1 NADH अँड 1 Ce2. कारण का तर फर्स्ट आणि सेकंडमध्ये काहीच फॉर्मेशन नाही झालं, त्यामुळे जास्तीत जास्त फॉर्मेशन कुठं होईल, थर्ड आणि फोर्थमध्ये जास्तीत जास्त फॉर्मेशन होईल. त्यामुळे इथे कशाचं फॉर्मेशन झालं तर 1 NADH फॉर्मेशन झालं आणि 1 CO2 फॉर्मेशन झालं थर्ड. आणि फोर्थमध्ये पण 1 NADH आणि 1 Ce2. तर सगळ्यात जास्त फॉर्मेशन कुठं झालं तर थर्ड आणि फोर्थमध्ये. कारण फर्स्ट आणि सेकंडमध्ये कशाचंच फॉर्मेशन नाही झालं, त्यामुळे थर्ड आणि फोर्थमध्ये जास्तीत जास्त फॉर्मेशन झालं. तर इथे NADH म्हणजेच काय, मी अगोदरही सांगितलं, एका NADHमध्ये किती ATP असते तर 3 ATP असते. तर ही ATP आपल्याला कशी मिळाली, ही आपल्याला इनडायरेक्ट मिळाली. इथे पण 1 NADH मिळाला, तर 1 NADH ही ATP आपल्याला इनडायरेक्ट मिळाली. तर इथे इथे फिफ्थमध्ये इथे ATP फॉर्मेशन झाली, म्हणजे इथे आपल्याला डायरेक्ट ATP मिळाली. नंतर इथे APDH2. नंतर APDH2 म्हणजे ही पण आपल्याला इनडायरेक्ट ATP मिळाली. मी अगोदरही सांगितलं, एका APDH2मध्ये किती ATP तर 2 ATP ही आपल्याला इनडायरेक्ट मिळाली. नंतर सेकंड लास्टमध्ये पण काही कशाचं फॉर्मेशन नाही झालं. नंतर लास्टमध्ये 1 NADH म्हणजेच 3 ATP ही पण आपल्याला इनडायरेक्ट मिळाली. नंतर ऑक्सिलोसिट्रेट कंबाईन कशासोबत होतं तर असिटाइल को ए. ऑक्सिलोसिट्रेट कंबाईन विथ असिटाइल को ए. नंतर एक कंबाईन होते. नंतर आपण ही सायकलच आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. तर असिटाइल को ए कशामध्ये कन्वर्ट होतं तर सिट्रेटमध्ये होतं. सपोज आपल्या बॉडीमध्ये अशी सिच्युएशन आली, सपोज ATP म्हणजेच काय, एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये जर जास्त एनर्जी असेल किंवा कमी एनर्जी असेल तर मग काय होतं, तर इथे एक एन्झाईम आहे, त्या एन्झाईमचं नाव आहे सिट्रेट सिंथेज. तर आपल्या बॉडीमध्ये ATP जास्त असेल, तर ATP म्हणजेच एनर्जी जास्त असेल, तर ह्या आपण जी ग्लायकोलिसिस सायकल बघितली आणि आता जी आपण क्रेब्स सायकल बघत आहोत, या सायकलचा मेन उद्देश काय आहे तर एनर्जी प्रोडक्शन करणे. तर मग ही सायकल काय होईल, स्टॉप होईल, कारण आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी काय तर जास्त एनर्जी आहेत. सपोज जर एनर्जी लो असेल बॉडीमध्ये, तर आपल्याला एनर्जीची काय जास्त गरज आहे, त्यामुळे ही सायकल स्टार्ट होईल. सपोज जर जास्त असेल तर हा जो सिट्रेट सिंथेज हा इनॅक्टिवेट होईल, आणि जर एनर्जी कमी असेल तर हा ॲक्टिवेट होईल. नंतर सिट्रेट कशामध्ये कन्वर्ट होतं तर आयसोसिट्रेट. यामध्ये कोणता एन्झाईम आहे तर आयक्नोटीएज, विथ द हेल्प ऑफ आयक्नोटीएज. नंतर आयसोसिट्रेटचं अल्फा ग्लुट्रेट.
आयसोसिट्रेट इथे पण तसंच आहे. इथे पण एक वन CA2 आणि वन NADH रिलीज होतो. तर एन्झाईम कोणता आहे, तर आयसोडिहायड्रोजिनेज, विथ द हेल्प ऑफ आयसोडिहायड्रोजिनेज. तर इथे सपोज आपल्या बॉडीमध्ये ATP जास्त असेल, तर ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये ATP जास्त आहे, तर आपल्या बॉडीला ATPची काही गरज नाही. तर त्यामुळे आपली बॉडी ही प्रोसेस, तर ही ATP जास्त असल्यामुळे हा एन्झाईम काय होईल, तर डिॲक्टिवेट होईल. सपोज आपल्या बॉडी ADP जास्त असेल म्हणजे त्याचा मिनिंग काय, तर आपली बॉडी जास्त एनर्जी यूज करत आहे, तर म्हणजेच आपल्या बॉडीला एनर्जीची जास्त गरज आहे. तर मग हा एन्झाईम आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेस हा ॲक्टिवेट होईल. इथे पण CO2 आणि NADH फॉर्मेशन होतं. नंतर अल्फा-ग्लुट्रेटमध्ये कन्वर्ट होतं. अल्फा-ग्लुट्रेटचं सक्सिनाइल कोए, इथे पण CO2 आणि NADH2 रिलीज होतो. सक्सिनाइल कोएचं सक्सिनेटमध्ये कन्वर्ट होतं. इथे पण ATP फॉर्मेशन होती डायरेक्ट. सक्सिनेटचं फिमोरेटमध्ये कन्वर्ट होतं. इथे पण वन FADH2 रिलीज होतो. फिमोरेटचं मॅलेटमध्ये कन्वर्ट होतं आणि मॅलेटचं ऑक्सिलोसिट्रेटमध्ये कन्वर्ट होतं. इथे पण वन NADH रिलीज होतो आणि ऑक्सिलोसिट्रेट प्लस असिटाइल कोए हे कंबाईन होतात. नेक्स्ट आपण ATP प्रोडक्शन, नेक्स्ट लेक्चरला आपण ATP प्रोडक्शन बघणार आहोत. थँक्यू.